शांताकारं
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्ते भगवान् व्यास सर्वशास्त्रार्थ कोविदा ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ति सत्यवती विवेकाय जानी सुगठित समजाति कविले महाशितांता निगूढ़ रचित तत्वावतरे लसित भक्ति रचित विनाशी भागवत करो तयायानि शाति वंदना करो। नवनीरदाभा पीताम्बर कर्णबिंबा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहान् जाने। नारायणं नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुनिः। कृष्णाय वासुदेवाय धीमहि नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपीचित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। अपना स्वामी धोनी प्रभु तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुर्लक्षित अशी भक्ती मनोरी काजरी गंगावती स्वीकारकी। आता हृदय आपुले चौफाळी आभले वरी पैसो पाऊले श्री गुरुजी विश्वाचा गुरु स्वामी निवृत्ती दातारे आदिनाथापासून परंपरा ज्ञानदेवा ज्ञानदेवे ज्ञानदेवा बोधिरे तोची बोध माझे मने राहो जना स्वयं आमचा विटीवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका भेटावला द्वारकेची अवघे संपत्ती घेऊनी आले चक्रपाणी पंढरीची सुखामणी। मूर्ती जे घडविले म्हणती तया मुखी कधी केले याकडे नाही बोलत सका साळुंकी मंजूर बोलत सेवानीची कविता धनी
आणि आधी भोवती अशा तरी तापाचा तात्काळ नाश होतो त्या परमात्म्याच्या नामानं. त्या परमात्म्याला वारंवार वंदन करू, त्यांची स्तुती करू, त्यांचं ध्यान करू. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, ग्रामदैवत हनुमंतराय, रेणुका माता, सर्वांच्या चरणी नतमस्तक. श्री शिवदेवजी महामुनी गंगामाईच्या पवित्र घाटावरती राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगतात. या भागवत कथेच्या माध्यमातून राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये उद्धार झाला. राजाचा उद्धार झाल्याने या भागवत कथेची महत्त्वे उत्तर वाढत गेली. अनेक संत महंतांनी या कथेचे पान केले. अनेक अज्ञानी जीवाला या कथेने समाधान प्राप्त करून दिले. अशी पवित्र गोड श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये श्रवण करीत आहात. कथेमध्ये कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तिथीचे उत्तम चलरजवंदिता जलते दोषाचे डोंगर. कथेमध्ये देव आहे, भक्त आहे आणि नाम आहे. व कारण करुणा वर्णालय भक्तवंश भगवान पांडुरंगाच्या दयेने, त्यांच्या कृपेने सुरू झालेली श्रीमद भागवत कथा गोड भागवत कथा आहे. सदा श्रवण करायची वाटते. सदा शैला श्रीमद भागवते वार्ता. या कथेच्या माध्यमातून परमात्मा स्वरूपापर्यंत जाता येते. गीता आणि भागवत 2 ग्रंथ श्रेष्ठ सांगितले. गीतेच्या माध्यमातून जगावा कसं शिकल्या जातं आणि भागवताच्या माध्यमातून मरावा कसं शिकलं जातं. जीवन मंगलमय करणारी श्रीमद भगवत गीता आणि मरण मंगलमय करणारी श्रीमद भागवत कथा जीवनाचं कल्याण करणारी आहे. म्हणून तुकाराम महाराज ते सांगतात, गीता आणि भागवताचं श्रवण. गीता भागवत भगवंताच्या मुखातून निघालेली परम दिव्य वाणी आहे. सुमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. भगवंताच्या मुखातून निघालेले गीतासोर आणि वेदाचा जन्म भगवंताच्या श्वासातून झाला. योग निद्रेमध्ये भगवान असताना श्वासातून वेदाचा जन्म झाला. ज्ञानोबारा देखील वर्णन करतात, येथे गीता मूळ वेदा ऐसे के पाळे बोधा ते म्हणत
जयाचे निश्वासे जन्म झाला वेदराशे तो सत्य प्रत्यमी पैजेसे बोलिला सोमुखे भगवंताच्या मुखातून गीतेचा जन्म दोन गंगा निघाल्या भगवंताच्या मुखातून एक गीतारूपी गंगा आणि चरणापासून निघाली गोदावरी अलकनंदा ही गंगा. त्या गंगेमध्ये जर स्नान केलं तर तन धुतलं जातं आणि भागवत रूपी गीतारूपी गंगेमध्ये स्नान केलं तर मन धुतलं जातं. संतत जपत शंभू अविनाशी भगवान शंकर देखील या कथेचं पालन करत असतात. संपूर्ण जगाला पावन करणारी ही गंगा पवित्र आणि आज या ठिकाणी आपण भागवत कथा श्रवण करीत आहोत. अधिक मासा निमित्तानं भागवत कथेचं आयोजन ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन गेल्या 2023 मध्ये आपण या ठिकाणी कथा केली. आता परत 3 वर्षाने अधिक मासानिमित्तानं कथेचं आयोजन केलं आहे. सर्व आयोजक मंडळीला धन्यवाद. त्यामध्ये आमचे साथ संघात असतात डॉक्टर प्रकाश महाराज वाघ, तबला वादक ऋषिकेश महाराज भोले, गायनाचार्य गणपत भाऊ शर्मा, दुसरे गायनाचार्य रमेश महाराज वाघ, बाळासाहेब पटेल वाघ, सर्व भजनी मंडळी आणि ज्यांनी कथेचं आयोजन केले असे असणारे आमचे मंगेश बापू वाघ असतील, गणपतभाऊ शर्मा असतील, दत्तू अण्णा आवारे आणि त्यांचे सर्व सहकारी बाळूकाका वाघ, सर्व मंडळी सहकार्य केलं. गेल्या 4 दिवसामध्ये सर्व कथेचं आयोजन, पंक्तीचं आयोजन, पूर्ण महाप्रसादाचं आयोजन, पॉम्पलेटचं आयोजन सर्व. परंतु श्रोते मंडळीची फक्त या ठिकाणी कमी आहे. पाराला देखील जास्त मंडळी बसले नाही आणि कचरा देखील कमीच आहे. आपल्या गावाचं भाग्य आहे. अधिक मासामध्ये सप्ताह होणे म्हणजे फार महत्वाचं काम आहे. अधिक कश्य अधिकम फलम. 1 रुपया जर दान केला तर त्याला 2 रुपये दान केल्याचं पुण्य मिळते. 100 रुपये दान केले तर 200 रुपये दान केल्याचं पुण्य मिळते. 1000 रुपये दान केले तर 2000 रुपये दान केल्याचं पुण्य मिळते. 1 जण वारकरी जो वारला तर 2 वारकरी जो वारल्याचं पुण्य प्राप्त होतं. अधिक कश्य अधिकम फलम. त्याचंच नाव आहे अधिक महिना, अधिक मास. आपल्या साधारण भाषेमध्ये आपण त्यांना धोंड्याचा महिना देखील म्हणतो. आणि त्या निमित्तानं कथेचं आयोजन काय आहे या भागवत कथेमध्ये. या भागवत कथेमध्ये 335 अध्याय आहे, 12 स्कंद आहे, 18,000 श्लोक आहे. या भागवत कथेमध्ये सूतजी आणि सौनकजी यांचा संवाद, राजा परीक्षित आणि सुखदेव बाबा यांचा संवाद आहे. आपण 7 दिवस बघणार आहोत. नैमिष आरण्यामध्ये चालू असलेली सूत सौनकजी यांची भागवत कथा, ही भागवत कथेचा जो आपल्या धुंदलगाव नदीमध्ये भागवताचे काही नियम सांगितले. वक्ता आणि यजमान या श्रोते सर्वांनी एक वेळेस हलकासं भोजन करायचं, सकाळी व रात्री अल्पोहार करायचा, ब्रह्मचार्याचं पालन करायचं,
मोबाईल बघायचा नाही. मनामध्ये दया क्षमा असावी, कोणाबद्दल द्वेष नाही, हा असा तो तसा. सदैव ईश्वराचं नामस्मरण. आणि झालेली कथा, आज कथेमध्ये काय झालं, कथेमध्ये कथाकाराने काय सांगितलं याचं घरी गेल्यानंतर मनन करायचं. तेव्हा त्या कथेचं फळ मिळत असतं. म्हणून सर्वांनी त्या प्रभूचा नामस्मरण करूया. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. 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 गोविंद बोलो 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 हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो गोपाल बोलो. गोविंद बोलो गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. हे गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. सर्वांनी भगवंताचं भजन करायचं, नामस्मरण. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. भगवंताचं ध्यान करून कथेला शुभारंभ. जगाची उत्पत्ती आणि स्थिती, विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक आणि दैविक आणि भौतिक अशा तरी तापाचा तात्काळ नाश होतो त्या परमात्म्याच्या नामानं. त्या परमात्म्याला वारंवार वर्णन करून त्यांचं ध्यान करू. मौजी बंधन होण्यापूर्वी लौकिक वैदिक कर्म सोडून श्री सुखदेवजी संन्यास घेण्यासाठी निघाले. त्यांचे वडील व्यास महाराज दुःखाने व्याकुळ होऊन हे पुत्रा म्हणून हाताबांधून लागले. परंतु त्याच्या तन्मयतेमुळे वृक्षाने ओढ दिली, परंतु सुखदेव बाबा माघारी आले नाही. अशा शुभ मुनींना वारंवार वर्णन केलं. नैमिष अरण्यामध्ये चालू असलेली श्री सर्वज्ञ यांची भागवत कथा आपणही आपल्या मनाला तिथे घेऊन बघू. अज्ञान धनवंश विध्वंस कोटी सूर्य समप्रभा सुताख्यायी कथा सारं मम कर्णरसायनम्. सौनकीने विचारलं, हो सूत महोदय, अज्ञान अंधकार नष्ट करण्यासाठी ज्ञान आपल्या ठाई कोट्यावधी सूर्याच्या तेजाबरोबरच आहे. आम्हाला हे सांगा, भक्ती ज्ञान आणि वैराग्य वाढण्यासाठी वैष्णव लोक काय करतात?
या घोर कलियुगामध्ये मनुष्य आसुरी स्वभावाचा झाला आहे. त्रिविध तापाने पोळलेल्या जीवाला शुद्ध होण्यासाठी उपाय कोणता? आपण असे साधन सांगा जेणेकरून कल्याण होईल आणि पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान कृष्णाची प्राप्ती होईल. सूर्य म्हणतात, सौरभजी महोदय, तुमच्या हृदयामध्ये भगवत प्रेम आहे. मी तुम्हाला जन्म मृत्यूचे भय नाहीसा करणारा सिद्धांताचा निकष सांगतो, लक्षपूर्वक आहे. ज्यामुळे भक्ती प्रवाहाला वेग येतो, भगवान श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेचे कारण होते. ते साधन मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक आहे. बघा, काही किमती वस्तू आपण देत असतो ना, सांभाळा, सावधान करून देतो. तसेच सूर्य सांगतात, लक्षपूर्वक आहे. श्री सुखदेव यांनी भागवत शास्त्रावर जे प्रवचन केलं तेच सांगतो, म्हणजे लक्षपूर्वक आहे. भागवत शास्त्र मनुष्याच्या अनेक जन्माचं पुण्य लागतं तेव्हा ऐकायला मिळतं. ज्यावेळेस श्री सुखदेव बाबा सभेमध्ये आले कथा सांगण्यासाठी, तेव्हा देवता अमृताचा कलश घेऊन आले त्या ठिकाणी. सांगितलं, महाराज, हा अमृताचा कलश द्या आणि राजा परीक्षितीला अमृत द्या आणि त्या बदल्यामध्ये आम्हाला भागवत कथा सांगा. बाबा सांगितलं, अरे ठक्के हो, तुम्ही व्यापारी बनून आले, तुम्ही जर श्रोते बनून आले असते तर तुम्हाला कथा सांगितली असती. सुखदेव बाबाने देवतांना कथा सांगितली नाही. देवता तिथून निघाले, ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्माजी प्रणाम. त्या ठिकाणी मानवाला भागवत कथा सांगितली जाते म्हणले आणि आम्हाला सांगितले जात नाही. ब्रह्मदेवाला सांगितलं, बघू म्हणजे परिणाम काय होतो कथा ऐकून राजा परीक्षितीचा. जेव्हा 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला मोक्ष मिळाला भागवत कथेने, तेव्हा ब्रह्मदेवाने सत्य लोकांमध्ये तराजू लावला. राज्ञा मोक्ष तथा वीक्ष पुराता ते स्मिता सत्यलोके तुला बदवा. एका पारड्यामध्ये भागवत कथा ठेवली आणि दुसऱ्या पारड्यामध्ये अनेक धर्मग्रंथ ठेवले त्या ठिकाणी. परंतु भागवताचं पारडं भारी झालं, जड झालं. अनेक सर्व धर्मग्रंथ कमी वजनाचे भरले. ब्रह्मदेवाने सांगितलं, बस कलियुगामध्ये भागवत शास्त्र उत्तम आहे. जो भागवत पठण करतो बस त्याच्या पुण्याचे काय घालणार. तेनेयम वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्ताता आहे. भागवत म्हणजे साक्षात भगवंताची अक्षररूपी मूर्ती आहे. भगवान ज्यावेळेस निधामाला गेले तेव्हा आपलं तेज ग्रंथामध्ये विलीन केलं आणि पंढरपुरामध्ये गेले. भगवंताने सांगितलं, आतापर्यंत मी नर अवतारामध्ये होतो, परंतु आता अक्षर अवतारामध्ये आहे. एका एका अक्षरामध्ये भगवान सामावलेला आहे, भगवान श्रीकृष्ण. तेनेयम वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्ताता आहे. अशी पवित्र गोड भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करतात. सूर्यजी महाराज म्हणतात, ही 7 दिवसाची परंपरा कशी सरोजीने विचारलं. तेव्हा सूर्य सांगतात, ही शास्त्रपूर्वी सनकादिक ऋषीने देवऋषी नारदाला कथन केलं. सनक, सनातन, सनातन, सनत कुमार या 4 बंधूंनी महाराज या भागवत कथा सांगितली. जरी हे शास्त्र देवऋषी नारदाने प्रथम ब्रह्मदेवाकडून श्रवण केलं, परंतु त्यांचा सप्ताह विधी मात्र सनकादिक ऋषीने सांगितला. सौनकीने विचारलं, महाराज, नारदजी 1 घडीपेक्षा जास्त वेळ थांबत नाही. या संसार पाशातून मुक्त असलेल्या नारदजीने भागवत कथा कुठे ऐकली, कधी ऐकली, केव्हा ऐकली. तेव्हा सांगतात, एकदा हि विशालायां चत्वर ऋषियो मामा
त्या बद्रीनारायण क्षेत्रामध्ये संकादिक ऋषी सत्संगासाठी आले असता नारदांना त्यांनी पाहिलं आणि संकादिकाने विचारलं, नारदजी आपण उदास का दिसता, चिंताक्रांत का दिसता, आपला लोक चिंताक्रांत का आहे? कारण नारदची ज्ञान दिसत होते. एखाद्याचं धन चोरीला जावं तो जसा व्याकुळ दिसतो तसे आपण दिसत आहात. काय कारण आहे तुमच्या चिंतेत? कारण जे धन महापुरुष ठेवतात ते धन कधी चोरीला जात नाही. महापुरुषाचं धन कोणतं असतं डॉक्टर साहेब? भगवंताचं नामस्मरण, प्रभू का